रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 86. आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, तरी मातेची खोळे दगड आला पोटासी. मनुष्य देह ऐसा निध, साधिल ते साधे सिद्ध. करुनी प्रबोध संत पार उतरले. नाव चंद्रभागे तीरी, उभी पुंडलिकाचे द्वारी. कट धरुनिया करी, उभा उभी पालवी. तुका म्हणे फुकासाठी, पायी घातलिया मिठी. होतो उठा उठी, लवकरीच उतार. अरे, तुझ्या मरणाचे दिवस जवळ आले आहेत. आता तरी डोळे उघड. संसार वाईट कसा व परमार्थ चांगला कसा ह्याचा विचार करून परमार्थाला लाग. जर साधू संतांनी इतके सांगून व तू स्वतः संसार दुःखाचा अनुभव घेऊन अद्यापि तुला कळत नसेल, तर आईच्या पोटी मनुष्य देहाची खोळ पांघरलेला दगड जन्माला आला आहेस असे म्हणावे लागते. अरे, मनुष्य देह हा एक असा ठेवा आहे की ह्या योगाने जे साध्य केले ते सिद्ध होते. या मनुष्य देहातच अनेक संत जगाला बोध करून स्वतः देखील संसाराच्या पार झाले. संसाराच्या पार होण्याकरिता चंद्रभागेच्या तीरी एक नाव आहे. ती पुंडलिकाचे दारी कमरेवर हात ठेवून उभी आहे आणि उभ्या उभ्याच ती सर्वांनाच आपल्याकडे संसार पार करण्याकरिता बोलविते. तुकाराम महाराज म्हणतात, एकही पैसा न देता अगदी फुकट ज्याने या पांडुरंगाच्या पायाला मिठी घातली असेल त्याला फारच लवकर संसाराचा उतार होतो. रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.